उरण तालुक्यात सतीश गावंडनं उरणकरांना करोडोंना फसवल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। सोनारी गावातील अभिजित दयानंद तांडेल आणि वेदक दयानंद तांडेल या दोघ्या सख्या भावांनी द सिक्रेट ट्रेडिंग स्कीम या शेअर मार्केट योजनेअंतर्गत नागरिकांची अंदाजे 40 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे। या दोघांनी 8 ते 10% नफा देण्याचं आमिष दाखवून उरण तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांकडून करोडो लाखो रुपये उकळले। गुंतवणुकीवर जादा नफा देण्याचं आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यावधी रुपयांची लूट करण्यात आली। या पैशातून काही एजंटनी बंगले सुद्धा उभारलं असल्याचं बोललं जातंय। नागरिकांनी सुरुवातीला गुंतवणूक केली असता सतीश गावंडच्या पावलावर पाऊल ठेवून थोडा परतावा देण्यात आला। मात्र मोठ्या रकमेसाठी नागरिकांनी मागणी केल्यानंतर अभिजित आणि वेदक तांडेल यांनी टाळाटाळ सुरू केली। फोन उचलणं बंद केलं आणि शेवटी दोघेही गावातून गायब झाले। पीडित नागरिकांनी वारंवार प्रयत्न करूनही पैसे न मिळाल्यानं अखेर नावाशेवा पोलीस ठाण्यात धाव घेतली। आतापर्यंत 92 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी अधिकृतरित्या नोंद झाल्यात। मात्र अंदाजे 40 कोटीपर्यंत फसवणूक झाल्याची चर्चा आहे। या प्रकरणी अभिजित आणि वेदक तांडेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी कोर्टातून जामिनासाठी हालचाली करतायत। मात्र जनतेनं कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके यांनी सांगितलं की गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे। दोषींवर निश्चित कारवाई होईल। तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी म्हटलंय, ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गुंड यांनी नागरिकांना इशारा देताना सांगितलंय की पैसे डबल करण्याचे किंवा जास्त नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहावं। असे व्यवहार बहुधा फसवणुकीचेच ठरतात। उरण तालुक्यात सतीश गावंड चिटफंड घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा असा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे। लाखो करोडो रुपये गमावून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा अशी जोरदार मागणी होतीये। वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।